अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा संलग्न मावळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज या ठिकाणी पत्रकारांसाठी सुरक्षा विमा ह्या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात येणार आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मावळचे आमदार लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांचे बंधू युवा उद्योजक आमचे मित्र सुधाकरजी शेळके यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। आपण सर्व पत्रकारांच्या वतीने प्रथमतः त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया। या संघाच्या वतीने आमची ही भूमिका स्पष्ट करत असताना आम्ही माझा मावळ माझी जबाबदारी ही संकल्पना येणाऱ्या वर्षभरामध्ये राबवणार आहे। ही संकल्पना राबवत असताना पत्रकार संघाच्या वतीने प्रभावी जनजागृती करण्यासाठी आपण स्वच्छ मावळ अभियान, रस्ता सुरक्षा जीवन सुरक्षा अभियान, तसेच विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीच्या नियमांची जनजागृती असे वर्षभराच्या कार्यक्रमांचं आम्ही नियोजन केलेलं आहे। व्यसनमुक्त मावळ अभियान या अभियानामध्ये देखील त्या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकार आम्ही त्या सहभागी आहे। मुलगी वाचवा मुलगी शिकवा या अभियानामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी सहभागी असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी संवाद अभियान हे देखील पत्रकारांच्या वतीने वर्षभरामध्ये चालवलं जाणार आहे की जेणेकरून पत्रकार बांधव त्या ठिकाणी काम करत असताना आपल्या बातमीच्या माध्यमातून काम करतच असतात, परंतु ग्रामीण भागातल्या असणाऱ्या समस्या त्यांना विचारून त्या ठिकाणी पुढे प्रशासकीय विभागामार्फत त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आणखी एक गाव एक हरित संकल्पना अभियान, वृक्षारोपणापेक्षा वृक्ष संवर्धनावरती आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भर देणार आहे। प्रत्येक गावामध्ये पत्रकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी यासाठी जनजागृती केली जाणार आहे। सायबर सुरक्षित मावळ अशा प्रकारची संकल्पना देखील त्या ठिकाणी आम्ही येणाऱ्या भविष्य काळामध्ये राबवणार आहोत। ऑनलाईन फसवणूक, वेगवेगळ्या प्रकारचे असणारे सोशल माध्यमातून होणारे गुन्हे हे आपण पाहत आहात। आपला पत्रकार आपल्या गावाच्या संवाद अभियानामध्ये देखील सहभागी होणार आहे। 1 महिन्याच्या एखाद्या गावामध्ये पत्रकार संघाच्या वतीने नागरिकांशी थेट संवाद साधून स्थानिक समस्या जाणून घेऊन संबंधित प्रशासनाकडे त्या ठिकाणी आपली जी भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। हा वर्षभराचा असणारा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी सहकार्य असणारच आहे आणि त्याचा शुभारंभ आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित झालेल्या सर्व पत्रकार बांधवांच्या निमित्ताने आपण करणार आहोत। मी अधिक वेळ न घेता आमचे आद्य मराठी पत्रकार संघाचे त्या ठिकाणी आम्ही ज्यांना प्रतिमा पूजन त्या ठिकाणी मराठी भाषेतले आद्य पत्रकार म्हणून ज्यांना आम्ही मानलं जातो, बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आदरणीय सुधाकरजी शेळके यांना मी विनंती करतो की आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करावं। ताई तुम्ही घ्या पहिले, ते ताईनं बोलले आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये नारी शक्ती अजून एक मॅडम होतं अगरबत्ती यांच्या सोबत आता उघडा आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आजचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक आदरणीय विजयजी सुरांना मी यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करू। आज या ठिकाणी अखिल भारतीय मराठी पत्रकार पुणे संलग्न मावळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकारांना तालुक्यातील सर्व पत्रकारांना तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके यांनी मोफत विमा देण्याचे कार्य केले। त्याचं ॲक्च्युली म्हणजे वाटप आज या ठिकाणी सुरू होत आहे। आपण बरंच पाहिलं किती वर्ष झाले पत्रकार राबतात, पण त्यांच्या विमा संरक्षण म्हणा हे काही नाही। आता आमच्यातले आमचे सहकारी मित्र काळोखे यांचं नुकतंच निधन झालं, पण आतापर्यंत पत्रकारांना कोणी विमा संरक्षण काढून दिलं नाही, काय नाही। एकतर प्रत्येक जण आपल्या परीने पत्रकारिता करतो। जे दैनिकामध्ये आहेत त्यांना मानधन किती मिळतं ते न सांगण्यासारखंच बरं।
कुणाला 1,500, कुणाला 1000. पण तो पत्रकार रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत मावळ तालुक्यातल्या घडामोडी चांगल्या दाखवतो सगळ्यांना. मला एकच या ठिकाणी विनंती आपल्या पत्रकारांना करायची आहे की आपले मावळ तालुक्याचे सर्व पत्रकार चांगले बांधव आहेत, चांगलं काम करतात. पण काही बाहेरून येऊन आता पिंपरी चिंचवड पुण्याचे पत्रकार अनेक हॉटेलवाले अमुक तमुक यांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करतात. त्याच्यामुळे आपल्या स्थानिक लोकांचं नाव खराब होतं. तर आपल्या पत्रकार संघाच्या वतीने आपण पहिलं आपल्या पोलीस विभागाचे जे मुख्य आहेत पिंपरी चिंचवड आणि लोणावळ्याचे टोनपे साहेब यांना एक निवेदन देऊ की अशा बाहेरच्या पत्रकारांना आळा घालण्यासाठी तुमच्या हॉटेलवाले अमुक तमुक तुम्हाला कंप्लेंट द्यायला तयार आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना अटक करावी अशी मागणी आपल्या पत्रकार संघाच्या वतीने आपण करण्यात येणार आहे. आणि वर्षभर आपण नुसतं नामधारी न राहता विविध समाजातल्या जे गोरगरीब असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्या अनेक अडचणी काय जे येतील ते आपण आपल्या पत्रकार संघाच्या वतीने सर्व सभासद नक्कीच त्यांना मदत करू असे आश्वासन मी देतो. धन्यवाद सुराम साहेब. आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतच आहोत. नुकतंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दैनिक लोकमतचे आमचे सहकारी काळोखे सर यांचं काही दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी देहू या ठिकाणी निधन झालेलं आहे. आपल्या पत्रकार संघाच्या वतीने मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण 1-2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करू. यानंतर आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून आपले सर्वांचे सहकारी आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही जी काही सगळी भूमिका आहे ती मांडण्यासाठी आज युवा उद्योजक आदरणीय सुधाकरजी शेळके या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. अण्णांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची असणारी कामं त्या ठिकाणी होत असताना पत्रकारांची भूमिका देखील या सर्व भागांमध्ये महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच मी अधिक वेळ न घेता आपल्या माननीय पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी सुधाकरजी शेळके यांचा सन्मान सत्कार करावा. तुम्ही अतिशय म्हणाला त्यांनी यानंतर पत्रकारांची असणारी आमची जी काही भूमिका आहे ती मांडण्यासाठी आमचे कायदेशीर सल्लागार या ठिकाणी संजयजी पाटील आहेत. यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम मी सुधाकर शेळके यांचं खूप मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी पत्रकारांना मोठी ताकद दिलेली. विमा काढला म्हणजे आम्ही त्या फुल ताकदीने लढू शकू. काय झालं तरी आमच्या कुटुंबाची काळजी राहणार नाही. त्या हिशोबाने तुमच्या पहिले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही संघटना म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे, 1939 सालापासून. आणि आचार्य आत्रे हे जे आहेत त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत या संघटनेचे. म्हणजे 83 वर्षाची 88 वर्षाची त्याला हे इतिहास आहे. त्यामुळे ही मोठी ताकद मिळणार आहे आपल्या मावळ तालुक्याच्या पत्रकार संघाला. हे महत्त्वाचं नमूद करायचं मला सांगायचं होतं फक्त. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अमीनजी यांना मी विनंती करतो की आपण आपले शब्दरूपे विचार व्यक्त करावेत. आजच्या या उपक्रमशील कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे सुधाकरजी शेळके, पत्रकार संघाचे सर्व ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार आणि सर्व पदाधिकारी. पत्रकारांनी केवळ बातम्या द्यायच्या एवढीच कामं न राहता त्याच्या पुढचं एक पाऊल या उपक्रमामुळे टाकायला मला असं वाटतं सुरुवात केली आहे. मगाशी प्रस्तावनेत सांगितलं, विजयरावांनी सांगितलं
त्याप्रमाणे वेगवेगळे उपक्रम आपण वर्षभर काय राबवणार आहोत ते ज्यावेळी सांगितलं त्यावेळी पत्रकार आता लोकप्रतिनिधींप्रमाणे किंवा समाजसेवकांप्रमाणे वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, समाजाला लागणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. मला असं वाटतं एक नवं वळण आपल्या कामाला मिळणार आहे. अर्थात हे करत असताना आपण माध्यम आपलं पत्रकारिताच आहे, त्या उपक्रमाला तुम्ही सर जे सांगितलं वर्षभर जे उपक्रम घेणार आहोत त्या उपक्रमाला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून, मग ते कुठलेही असो, प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, तुमचा सोशल मीडिया असो, त्याच्यातून त्याला कसं बळ मिळेल हा प्रयत्न आपला राहणार आहे. याचं एक उदाहरण सांगतो. 2008 साली सुधाकरजी तळेगावमध्ये एका 9वीतल्या मुलीनं आत्महत्या केली. ती बातमी सकाळ आणि लोकमत आणि सर्व वृत्तपत्रांमध्ये आली आणि ती बातमी संपली. त्यानंतर आम्ही विचार करत होतो की हे कसं थांबवता येईल. पोलिसांना भेटलो, पत्रकार परिषदा झाल्या, अनेक गोष्टी झाल्या, परंतु त्याच्यावर सोल्युशन काय निघत नव्हतं. मुलींची छेडछाड चालूच होती तळेगाव. त्यावेळी आम्ही यांदसनी राजे दाभाडे, वंदना केमसे, आम्ही सगळ्यांनी मिळून एक मीटिंग घेऊन एक संकल्पना मांडली की आपण एक ब्रिगेड काढावी, मुलींची ब्रिगेड. आणि आम्ही सरसेनापती उमाबाई दाभाडे ब्रिगेड अशी नावाची एक ब्रिगेड उघडली मुलींची आणि इंद्रायणी कॉलेजवर त्यांना ट्रेनिंग देणार. त्याची बातमी प्रसारमाध्यमातून केली आणि बोलता बोलता सकाळमध्ये बातमी आली, इतर पेपरमध्ये बातम्या आल्या, करता करता इंग्लिश पेपरमध्ये बातम्या सर्व चॅनलवाल्या आल्या. आणि सुधाकरजी तुम्हाला सांगतो, बातम्या आल्यानंतर त्याचा एवढा इम्पॅक्ट होता की तळेगावातली मुलींची छेडछाड जवळजवळ 99% बंद झाली. केवळ मुलींचीच नाही, ज्या महिला होत्या त्या महिलांना जो छळ व्हायचा, अक्षरशः वंदना केमसे, शबनम भाभी उपप्रमुख होत्या, घरात जाऊन धुपटून काढायचे त्यांना. कारण पोलिसांनी सपोर्ट केला होता की तुम्ही करा, फक्त जास्त काय करू नका, आम्हाला अगोदर कळवा. असं मिळून काम. आज मला असं वाटतं प्रशासन आणि आमची सामाजिक संस्था, आजही ती संस्था कार्यरत आहे. ज्यावेळी एक लोकनेत्याची साथ मिळते त्यात आपण खूप नशिबान आहोत. महाराष्ट्रामध्ये सुनील अण्णा शेळकेसारखा आमदार आपल्याला मिळाला हे आपलं खरंच भाग्य आहे. मी सोलापूरला गेलो होतो 14 ऑगस्टला एका शाळेच्या कार्यक्रमाला बोललो होतो. सुनील अण्णा शेळकेचे फॅन तिथे आहे. मला आश्चर्य वाटलं. माझा रिक्षावाला आहे, त्याच्याशी मी बोलतो, तुमच्या तिकडे कोण आहे आमदार? मी अरे म्हणलं आमच्याकडे लई फॅन आहे त्यांचे. रिक्षावर सुनील अण्णांचे फोटो लावले. आपण खूप नशिबान आहोत की शेळके फॅमिलीचा इतिहास म्हणजे भाऊ असो, सुधाकरजींचे वडील असो, त्यांचं जे काम होतं व्यावसायिक जरी होतं तरी त्यांनी एक जे संस्कार मुलांवर दिले ते त्यांच्या सामाजिक कार्यातून उठून दिसतात. हे बघ, टीका आहे, आमदार असल्यामुळं टीका होणार नाही आणि निंदकाचे घर असावे शेजारी. टीका होतच राहणार, परंतु विरोधकही मान्य करतात, भाजपवाले पण मान्य करतात, सगळे लोक, पक्षाची लोक मान्य करतात की सुनील शेळके हा, आणि दिसतंय ना, समोर आहे ना, हात के कंगन को RCQ. मला असं वाटतं की आपला तालुक्यातला पत्रकार संघ हा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही आपली 100 वर्षाची मूळ संघटना आहे. आपली आता आलेल्या सगळ्या नवीन आहेत, हे आपल्या मूळ आहे, त्याच्याशी आपण जोडलेलो आहोत. त्या माध्यमातून आपल्याला राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर पण काम करायची चांगली संधी आहे. अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत. मला असं वाटतं की जास्त वेळ मी घेत नाही, परंतु सुधाकरजींना मी खूप जवळून अनुभवलं आहे. गेल्या 8-10 वर्ष सुधाकरजींची माझी मैत्री आहे. अनेक विषयांवर आमच्या चर्चा होतात. ते ज्या पद्धतीनं काही गोष्टी विचारतात, काही अँगल विचारतात, कधी कधी आम्ही पण कमी पडतो काही गोष्टी सांगायला, परंतु एक ते आक्रमक आहे, परंतु ती आक्रमकता कुणासाठी आहे हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आज सुधाकरजी तुम्ही एक उपक्रम आम्हाला चालू करून दिला आहे. भीमा हे एक निमित्त आहे, खरं मी सांगतो, भीमा हे एक निमित्त आहे, परंतु वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक थोडंसं माणसाला वाटतं की काय नाही, मी मेलो तरी चालेल, माझ्या फॅमिलीसाठी 10 लाखाचा विमा काढून ठेवला. एक छोटीशी माफक अपेक्षा आहे, पण ती काम करायला थोडीशी ऊर्जा देईल, हुरूप देईल, हा पण त्याच्यातला भाग आहे. मला असं वाटतं सुधाकरजी हा उपक्रम इथून आम्ही सुरू करू. इथून पुढे तुमच्या सामाजिक उपक्रमामध्ये असो, कुठल्याही उपक्रमामध्ये असो, ही सगळी मंडळी 7 महिला पत्रकार आणि बाकीचे आमचे जवळजवळ 38 सगळे पत्रकार, छोटे मोठे सोशल मीडिया असो, वृत्तपत्र असो, असे अनेक पत्रकार आहेत. आपलं खूप चांगलं काम करायचं आहे. माझा, गणेशजींचा तसा फार मोठा अनुभव आहे.
सुरानांचा पण अनुभव मोठा आहे, परंतु ते टीचिंग नाही करू शकत. ते फक्त भांडणं, बोला, डेअरिंग, भेडाभेडी करू शकतात. त्याची काळजी नाही. पण मला असं वाटतं गणेश आणि माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. आपण काही विषयानं मार्गदर्शन करू आणि एक चांगली पत्रकारिता जिल्ह्यामध्ये दाखवायचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. शेवट थांबण्यापूर्वी आजच्या एका बातमीचं सांगणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपले पत्रकारितेत गुणवत्ता येणं फार गरजेचं आहे. कारण जी कामं आपल्याला करायची, जी प्रशासनाला साथ द्यायची, जी आपल्या लोकनेत्याला साथ द्यायची, त्यांच्या सामाजिक कार्यासाठी साथ द्यायची, त्यासाठी आपले विषय मांडणी पण त्या पद्धतीची व्हावी. आज सकाळमध्ये एक बातमी, मला असं वाटतं विजय सुराणा तुमच्या डेडलाईननी बातमी आलेली. त्या बातमीचा एक हे पहा की लोक म्हणतात की वृत्तपत्रांचे दिवस गेले. 100%, 99% मान्य आहे मला. परंतु जर चांगलं वृत्तपत्र असेल, जर चांगली बातमी असेल, त्याचा इम्पॅक्ट आहे. त्या बातमीचं जर आज ॲनालिसिस केलं तर त्या बातमीमध्ये अनेक लोकांचं पितळ उघडं पडतंय, स्वतः अनेक लोकांना हुरूप मिळतोय, आपल्या पत्रकारांना पण त्या बातमीतून दिशा मिळेल अशा गोष्टी आहेत. बातमी सिंपल आहे. सोशल मीडिया आलाय, आता झेनझीचा जमाना आहे. ह्या सगळ्या काळात एक मोठे चॅनल बंद पडायला लागले आहेत. सोशल मीडिया जोर धरतोय, झेनझीचं आंदोलन झालंय. अशा काळामध्ये जर ज्यांना राजकारणामध्ये काम करायचंय ते जर पारंपरिक पद्धतीनं जर तुम्ही काम करत असाल, फक्त चमकोगिरी करत असाल, थोडक्यात सांगायचं झालं तर हे लोकांना मान्य नाही. तुम्ही काम करा आणि काम दाखवा. मला असं वाटतं की सुनील अण्णा शेळकेंच्या वेगवेगळ्या कामांच्या संदर्भातल्या पोस्ट पहा, त्या बातमीत लिहिलेलं आहे. परत एकदा पहा, इतरांच्या पोस्ट पहा. लोक तुलना करणार, जेवढे वाचणार आहेत ते लोक तुलना करणार. अरे खरंच असं आहे, त्यांच्या लक्षात येत नाही. जे फक्त ग्लॅमरला भाळून अंधभक्त होतात त्यांच्या पण लक्षात येणार. मला असं वाटतं की ती बातमी छोटी आहे, 3 कॉलमी बातमी आहे, परंतु त्या बातमीतला लोकांवर होणारा इफेक्ट, प्रभावी बातमी, इम्पॅक्ट हा मला असं वाटतं फार मोठा आहे. अशाच पद्धतीनं आपल्या फक्त राजकारण नाही, अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर आपण काम करू. सरसेनापती उमाबाई दाभाडे ब्रिगेड सारखं पण इम्पॅक्ट आपला आहे. पोलिसांपेक्षा समाजाचा दबाव माध्यमातून मोठा असतो, हे ते मोठं उदाहरण आहे. असे चांगले विषय आपण, मला असं वाटतं, आपण घेऊया. आणि पुन्हा एकदा सुधाकरजी शेळके यांचं मनापासून आभार मानतो. आणि आपल्या उपक्रमाला, मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रमाला पुढं काही सुरुवात करायला हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विमा पॉलिसीचे काही वाटप या ठिकाणी करणार आहोत. ते बाहेर घेऊन नंतर आपण सगळ्या ग्रुपचा त्याच्या निमित्तानं बोलतो ना थोडासा, मग अध्यक्षांना बोलू द्या. शेवटी अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष हा, म्हणून म्हटलं मी बोलतो या सगळ्यात शेवटी. आता या ठिकाणी सगळ्यात प्रथम मी मित्र म्हणत ना, माझा भाऊ होतो सुधाकर, याचं या ठिकाणी मी आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि एकदा आमचे इकडे काळा दिसतो. सर्वप्रथम पुन्हा एकदा मावळच्या सर्व पत्रकार संघाचे जेवढे काही सदस्य आहेत म्हणजे आज गैरहजर असतील तर त्यांच्या वतीने मी सुधाकर, हा जो मला माझ्या एका छोट्या भावासारखा आहे, त्याचं मी स्वागत करतो. कारण एकमेव व्यक्ती अशी की जे अंतर्मधून कधी उठवायला मला येऊ शकते, एवढे आमचं जवळचं नातं आहे. परंतु आता पाटील साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे की पत्रकारांना एक हक्काचं संरक्षण मिळालं किंवा विमा कवच मिळालं, तर हे विमा कवच द्यायचं काम आज मला वाटतं त्यांच्या खिसगंतीतही कोण लक्षात नसेल. मी एक साधं उदाहरण सांगतो. वेरावळला एक लातूरचा पेढ्यावाला आहे, जो पेढे विक्री करतो. त्याला आई वडील नाही, मात्र नावाचा मुलगा आहे. आई वडील नाही, कोणी नाही. त्याला एक छोटा भाऊ, त्याचा म्हणजे अक्षरशः तो मरणाच्या दारात होता. त्याचा ऍक्सिडेंट झाला. त्यावेळेस सुनील शेळके हे आमदार सुद्धा नव्हते. फक्त एका फोनवरती त्या मुलाचा टोटल खर्च, आज त्यांना त्याचं नावही माहीत नसेल, हे हाताने केलंय, हाताने दिला असा प्रकार येतो, तर त्यांनी त्या मुलाला जगवला. आज त्या मुलाची 2 मुलं आहेत, त्याचा प्रपंच व्यवस्थित चालू आहे. म्हणजे ही आपल्या पत्रकारांना संरक्षण द्यायला ते आज उभे राहिलेत, किंवा त्यांच्या बंधूंच्या मार्फत असेल, त्यांच्या स्वतःच्या आमदारांच्या मार्फत असेल. परंतु सुधाकर किंवा सुनील अण्णांनी यांनी अशी कामं यापूर्वी केलेली आहे. हा झाला एक संरक्षण कवचाचा भाग की त्यांनी समाजातल्या इतर घटकांना सुद्धा याच प्रकारे कवच दिलेलं आहे. राहिला आता अमीनबाईंनी सांगितल्याप्रमाणे बातम्यांचा जो आपला स्तर खालावत चाललाय,
तर बातम्या चांगल्या येतात. बातम्याच काय, तुम्ही पोस्ट सुद्धा चांगल्या टाकल्या, लोक आवर्जून पोस्ट वाचतात, त्या पोस्टला रिप्लाय देतात. परंतु त्याचाही स्तर जर चांगला असेल तर, त्याच्यात शिवराळ भाषा वगैरे वापरली असेल तर लोक त्याकडे दखल देत नाही. तर असंच सुधाकर असेल किंवा अण्णा असतील यांनी आमच्या पत्रकार संघाकडे लक्ष द्यावं, पत्रकार संघासाठी चांगल्या पद्धतीने काम करावं. मागे एकदा विजू भाऊंनी मागणी मांडली होती अण्णाकडे, पण ते अजून मला वाटतं काही झालं नाही पत्रकार संघासाठी घरकुल योजना करायचं. कुठेतरी घरकुल योजना पण मिळाले तर बरं होईल. आणि हे म्हटले तर निंदकाच्या घरा असावी शेजारी, तर मला कडून करून बाजूला जर भेटलं तर आणखी तसं काय असेल तर. पण आल्याबद्दल मनापासून आभार सगळ्या पत्रकारांच्या वतीने. आणि असंच मावळचं नाव आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आणि आपल्या रूपाने असंच मोठं करावं, एवढीच आमची सगळ्यांतर्फे आपल्याला प्रार्थना, अपेक्षा आणि देवाकडेही मी तशीच प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद वाईकर सर. यानंतर आपण आजच्या या कार्यक्रमाच्या समारोपाच्या ठिकाणी येतोय. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षीय मनोगत आदरणीय सुधाकरजी शेळके यांनी विनंती आपण आपलं मनोगत मांडवलं. उभं राहतो नंतर बस गप्पा मारायला. जिकडं उभं ठेवायला तिकडं उभं नाही थांबवत, तिकडं बसा म्हणून सांगताय. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मावळ तालुका पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ पत्रकार सगळ्यांचाच नामोल्लेख या ठिकाणी करून स्वागत करण्याचा प्रयत्न माझ्या सहकार्यांनी केलेला आहे. मी देखील आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष आणि मागील अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संलग्न पत्रकार मावळ तालुक्यातील जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांच्या संलग्नतेतून विमा योजनेचं पॉलिसी चालू करण्यासंदर्भात काही दिवसापूर्वी आमदार साहेबांच्या कानावरती घालण्यात आलं. त्या अनुषंगाने त्या कार्याला सुरुवात खऱ्या अर्थाने मावळ तालुक्यात पत्रकार संघाच्या बाबतीत चालू झाली आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके उपस्थित राहणार होते. कलेक्टर साहेबांकडे काही प्रश्न नगरपालिका हद्दीतील मांडण्यासाठी काही उपक्रम, काही योजना राबवण्याकरता त्यांची बैठक त्या ठिकाणी नियोजित होती. तर मग त्या ठिकाणी त्यांना आज उपस्थित राहता आलं. त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज आपल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याचं सुराण साहेबांनी आदेश दिला की त्या ठिकाणी अण्णा नाही येत, माझं अण्णांचं बोलणं झालं, पण त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहायला पाहिजे. त्याबद्दल मी सुराण साहेबांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने मगाशी मनोगतामध्ये आपण सांगितलं की पत्रकार आता हा पत्रकारिता न ठेवता एक सामाजिक बांधिलकी जपत मावळ तालुक्याच्या जडणघडणीमध्ये कशा पद्धतीने आपण समाजाला उपयोगी येऊ शकतो, समाजाचे फक्त प्रश्न न मांडता ते प्रश्न सोडवण्यासाठी देखील 10 पावलं पुढे चालण्याची आपल्या सर्व पत्रकार संघाची मुख्य आजच्या सगळ्या पत्रकार याच्यामध्ये महत्त्वाची बाब हीच आहे की आपण 10 उपक्रम जवळपास त्या ठिकाणी काढलेत की सामाजिक बांधिलकी जपत आपण 10 पावलं पण पुढे चाललं पाहिजे. ही मुख्य बाब माझ्या निदर्शनास आली आणि तीच मुख्य बाब आज सर्वसामान्यांच्या देखील निदर्शनास येईल की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेतून अनेक उद्योजक असतील, अनेक समाजप्रेमी संस्था असतील, अनेक युवक असतील आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील, हे देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात त्यांच्या स्तरावरती. त्याचप्रमाणे आपली संघटना देखील समाज उपक्रम येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात राबवणार आहे. आणि या सर्व उपक्रमांना जे काय पाठबळ लागेल ते आमदार सुनील शेळके यांच्या वतीने देण्यात येईल अशी आपल्याला ग्वाही दिली. खऱ्या अर्थाने ही पॉलिसी उतरवताना पत्रकार संघाच्याच बैठकीतून हा निर्णय झाला की आम्हाला पॉलिसी संदर्भात कवच कसं मिळेल. एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सांगितलं झालं की बाबा 2 लाखाचा मेडिक्लेम आणि ॲक्सिडेंटल मेडिक्लेम आणि जवळपास 10 लाखाचा इन्शुरन्स असं कव्हरेज त्याच्यामध्ये कव्हर केलं गेलं. ही पॉलिसी उतरवताना आपापसात तुमच्या चर्चा झाल्या, त्या चर्चेनुसार आपण पोस्ट ऑफिस यांच्या माध्यमातून संलग्न पॉलिसी या ठिकाणी उतरवतोय. पण इथपर्यंतच न थांबता आमदार साहेबांचा आग्रह होता की आपण मेडिक्लेम पॉलिसी देखील उतरवली गेली पाहिजे. तर मी आज आपल्या माध्यमातून जाहीर करतो पुढील काही दिवसातच मेडिकल पॉलिसी देखील पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांची, त्यांच्या कुटुंबाची
आमदार साहेबांच्या माध्यमातून उतरवली जाईल. ही देखील पॉलिसी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या आग्रहातून उतरवण्यात आली. गणेश भाऊंनी उदाहरण दिलं, अमीन सरांनी उदाहरण दिलं, किंवा सोराणा साहेबांनी दिलं, किंवा अनेकांनी दिलं की शेळके परिवाराला सामाजिक कार्यामध्ये आवड असल्यामुळं हा परिवार वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्वक काम करतोय. एक विजनरी आमदार म्हणून मावळ तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून सुनील शेळके पुढे नेत आहे. आणि त्याची खाती म्हणून मावळ तालुक्याच्या बाहेर देखील आमदार साहेबांचा परिचय झाला. आणि ह्याला सर्वस्व कारण तुम्ही पत्रकार बांधव आहात की तुम्ही कार्य पोचवता. तुमच्या माध्यमातून प्रश्न मांडले जातात. प्रश्न मांडल्यानंतर त्याचं सोल्युशन केलं जातं. 100% प्रश्न संपलेत असं मी कधी म्हणणार नाही, कधीच ते संपत देखील नाही. पण अनेक प्रश्न आपल्या माध्यमातून मांडले जातात. ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून, आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून सुनील शेळके करत असतात. आणि त्याला पाठबळ तुमच्या सर्व पत्रकारांचं प्रामुख्याने आहे. त्याबद्दल देखील मी आपले मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने अनेकांचं मनोगत व्यक्त झालेलं आहे. मी अधिकचं बोलणं उचित दिसणार आहे, ज्येष्ठ पत्रकारांचं बोलणं झालेलं आहे. पण मी आपल्याला एवढंच सांगेन की आत्ता पत्रकार संघाचा मावळ तालुक्यात 2 पत्रकार संघ आहेत. दोन्ही पत्रकार संघाच्या वतीने काही सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचं निश्चित करण्यात आले. त्या दोन्ही उपक्रमांना पाठबळ नक्कीच मिळेल. पण आपण एक तालुकास्तरीय समिती स्थापन केली. सुराणा साहेब माझी विनंती राहील आपल्याला, किंवा आम्ही सर्व विनंती राहील की एक तालुकास्तरीय दोन्ही पत्रकार संघाची एक समिती, कोर समिती जर केली आणि त्याच्या माध्यमातून आपण आत्ता जे ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे त्याला आळा घालण्यासाठी मदत केली पाहिजे. जसं एक नवीन उपक्रम आजच्या याच्यामधला खूप चांगला होता की तळेगावच्या रस्त्याच्या भोवतिकेला किंवा तालुक्याच्या रस्त्याच्या भोवतिकेला कचरा ह्याची विल्हेवाट लावली जात नाही. तर ह्याच्यावरती काय पेनल्टी, ह्याच्यावरती काय ते शासन आलं पाहिजे. हा उपक्रम आपण कशा पद्धतीने स्वच्छते मोहिमेचा 0 वेस्टवरती नेऊ शकतो याचा देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. हा एक उपक्रम आपण चांगल्या स्तरावरती नेऊ शकतो. त्याचबरोबर शैक्षणिक विषयात तुम्ही काही उपक्रम सांगितले ते देखील उपक्रम आपण तालुका स्तरावरती शैक्षणिक विषयाचे नेऊ शकतो. असे उपक्रम जर आपण एकत्र येऊन पत्रकार आणि लोकप्रतिनिधी, सर्वच लोकप्रतिनिधी म्हणजे ग्रामपंचायतच्या सदस्यापासून सरपंच असेल, नगरसेवकापासून नगराध्यक्ष असेल, त्या तालुक्याचे आमदार असेल, किंवा पंचायत समिती सदस्यापासून सभापती असेल, किंवा झडपीचे सदस्य असेल आणि इतर सामाजिक संस्था, यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपण काही उपक्रम जर या पुढील काळात नियोजित केले तर त्याचा नक्कीच आपल्या समाजाला चांगला फायदा होईल. आणि याच्या माध्यमातून एक चांगलं विचार, आपला चांगला कार्याचा परिचय तालुक्याच्या इतर तालुक्यांना देखील आपल्या पत्रकार संघाच्या माध्यमातून तिथल्या पत्रकार संघटनेला देखील पाठबळ मिळेल. आज खऱ्या अर्थाने ही पॉलिसी उतरत असताना मला आपल्या सगळ्यांना विमा कव्हरेजपेक्षा मेडिकल विमा देखील देणं आमदार साहेबांच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटते. तो देखील आपण विमा पुढील काळात त्वरित उतरू एवढं तुम्हाला नक्की आश्वासित करतो. आपण बोलून जो मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा समारोप नवनिर्वाचित आमचे दुसऱ्यांदा निवड झालेले तालुका अध्यक्ष सचिनजी ठाकरे यांनी करावे असे त्यांना विनंती करतो. आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुधाकर भाऊ शेळके, प्रमुख मान्यवर ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक पत्रकार बांधव, आज या विमा पॉलिसीचा कार्यक्रम घेण्यात आला. सुधाकर भाऊ आले, त्यांचा आमच्या पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आम्हाला भाग्य लाभले आणि आज सर्व पत्रकारांना विमा पॉलिसीची जी योजना त्यांनी दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न मावळ तालुका पत्रकार संघ यांच्या वतीनं विमा सुरक्षा कवच देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी विमा पॉलिसीचं वाटप करण्यात येणार आहे. आणि एक काम करू, प्राथमिक सरपंच बाहेर वाटप करूया असते आपल्या, आणि मग जे राहिले ते परत आपण करू.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा पत्रकार संघ मावळ तालुका पत्रकार संघ मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी पत्रकारांचा सुरक्षा विमा मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचे बंधू उद्योजक सुधाकर शेठ शेळके यांच्या उपस्थितीमध्ये विमा काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी विमा वाटप करण्यात आलेला आहे. तर आता या ठिकाणी विमा वाटपचा कार्यक्रम होत आहे. उपनगराध्यक्ष सुनील भाऊ ढोरे उपस्थित झालेले आहेत. तर या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विमा सुरक्षा विमा कवच वाटप करण्यात येत आहे आणि त्यानंतर मेडिक्लेमचा पण विचार मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केलेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.